गणेश सांबरे साहेब, पोलीस दलात कार्यरत दर्जेदार व्यक्तिमत्व। बोट गावामधील ज्येष्ठ नागरिक आपण देखील या। तसेच अंबान गावातील ज्येष्ठ नागरिक काका या व्यासपीठावरती आपण विराजित व्हावं ही विनंती। अर्जुन लाबाड आपल्या साईडने जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पाठवायचं आहे व्हीआयपी डायस वर। या काका या व्यासपीठाची शोभा आपण वृद्धिंगत करा, आपलं स्वागत आहे। आदरणीय काशीनाथजी सांबरे साहेब आपण यावं। आदरणीय संतोषजी पाटील साहेब आपण देखील यावं। राजेश लहांगे साहेब आपण देखील या, आपणास विनंती आहे। आपण खेळाडूंना प्रोत्साहित करूयात। आदरणीय अरविंदजी बसवत यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत, ज्यांनी मंडप डेकोरेटिंगची भूमिका अदा केलेली आहे। आदरणीय अरविंदजी बसवत आपण यावं। कमिटी मेंबर चला आदरणीय प्रदीपदादा दळवी, तसेच अविनाश पवार, आदरणीय नितेश गंगाराम तरे चला यायचं आहे आपण मुख्य व्हीआयपी डायसवर। तर एका विशेष सन्मानाकडे आपण वळणार आहोत। अरविंद दादा या आपण कॅमेरा समोर। अगदी नक्कीच आपण पाहू शकाल अवघ्या 2 दिवसांमध्ये प्रशांत शिवराम गोवार यांच्या शब्दास मान देऊन अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं व्यासपीठ उभारणारे अरविंदजी बसवत यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे आणि या त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करूयात। अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रशांत शिवराम गोवार यांच्या शुभ हस्ते अरविंद बसवत मंडप डेकोरेटर जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। प्रशांत शिवराम गोवार यांच्या शब्दास मान देऊन अगदी 2 दिवसांच्या अवधीमध्येच आपला परफेक्ट निर्णय देऊन अरविंद दादा बसवत यांनी मंडप डेकोरेट केलेला आहे आणि त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी परिपूर्ण करत आहोत। खूप खूप स्वागत आहे आणि मनस्वी आभार। स्पर्धेअंतर्गत यापुढील आपल्या वाटचालीकरिता शुभेच्छा। तर आता आपण या स्पर्धेचा आभार प्रदर्शन परिपूर्ण करणार आहोत। बघा, स्पर्धा जर नियोजित करायची असेल तर सर्वात महत्वाचं जर काय असेल तर अर्थार्जन आणि ती भूमिका साकारणाऱ्या आमच्या सर्वच दिग्गज मान्यवरांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय। जे पहिल्या क्रमांकाचं रोख पारितोषिक आहे ते तरे ग्रुपने सौजन्य केलेलं आहे, त्यांचे मनस्वी आभार। आदरणीय विष्णू लक्ष्मण कडव साहेब माजी समाज कल्याण सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पालघर यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक करंडक सौजन्य केलेला आहे, त्यांचे मनस्वी आभार। स्वर्गीय शशिकला रवींद्र बारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय विशाल रवींद्र बारी मनोर यांच्याकडून प्रत्येक सामनावीर खेळाडूसाठी आकर्षक ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेले आहे, त्यांचे मनापासून आभार। स्वर्गीय वसंत बबन बरड यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय ईश्वर वसंत बरड गोवाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्या माध्यमातून स्पर्धेकरिता लागणारी सर्व सन्मानचिन्ह सौजन्य करण्यात आलेले आहेत, त्यांचे देखील मनस्वी आभार। आदरणीय सचिन भगवान बोईर दुकटन यांच्याकडून स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजाकरिता आकर्षक करंडक सौजन्य, मनस्वी आभार। स्वर्गीय स्वप्नील विजय दळवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावदेवी क्रिकेट क्लब दुर्वेस यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता आकर्षक करंडक सौजन्य। आदरणीय सुनील हरिश्चंद्र वजे साखरे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक करंडक सौजन्य।
आदरणीय दीपक बबन दुमाडा पोचाडे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजाकरिता आकर्षक करंडक सौजन्य। स्वर्गीय रघुनाथ कान्हा पाडोसा माजी पोलीस पाटील हालोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय विलास रघुनाथ पाडोसा यांच्याकडून मालिकावीर खेळाडूकरिता आकर्षक करंडक सौजन्य। मात्रे ब्रदर्स कडून उत्कृष्ट फलंदाजाकरिता आकर्षक बॅट सौजन्य। आदरणीय सुनील पांडुरंग धानवा माजी सभापती पालघर पंचायत समिती आणि त्यांचे पुत्ररत्न आदरणीय सुशांत सुनील धानवा यांच्याकडून प्लेअर ऑफ द सिरीज करता सायकल सौजन्य करण्यात आलेले आहे। आदरणीय सन्माननीय पवन सौरा नांदगाव उपसरपंच यांच्याकडून बॅक टू बॅक 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट करिता 300 रुपयांचं पारितोषिक सौजन्य। आदरणीय राकेश बाळाराम पाटील गोवाडे यांच्याकडून स्पर्धेमध्ये सर्वात जास्त चौकार आणि षटकार खेचणाऱ्या फलंदाजाकरिता आकर्षक करंडक सौजन्य। आदरणीय योगेश किणी बोट शिक्षक महोदय यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजाकरिता शूज सौजन्य। आदरणीय सुनील यादव वरई यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता शूज सौजन्य। आदरणीय गणपत मामा तांबडी न्यू हमसफर डाबाचे प्रोप्रायटर यांच्याकडून स्पर्धेकरिता तब्बल 5000 रुपये सौजन्य। आदरणीय सुमती जैन व प्रवीण पुरोहित यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मनोर यांच्याकडून 11000 रुपये सौजन्य। आदरणीय रवींद्र गणेशकर अर्थातच टेन विभागातील सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 11000 रुपये सौजन्य। आदरणीय प्रकाश वेडगा दुकटन यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य। आदरणीय कुणाल पाटील केव उपसरपंच यांच्याकडून 2100 रुपये सौजन्य। आदरणीय विनोद पराड औंढाणी गावचा अनमोल रत्न यांच्याकडून 5000 रुपये सौजन्य। आदरणीय भालचंद्र मडवी यांच्याकडून 5000 रुपये सौजन्य। आदरणीय गणेश सांबरे साहेब यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य। जीवी स्पोर्ट्स यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य। आदरणीय जीवन सांबरे साहेब यांच्याकडून 2000 रुपये सौजन्य। आदरणीय पापू राऊत यांच्याकडून 2000 रुपये सौजन्य। आदरणीय दयानंद भोईर दुकटन यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य। आदरणीय प्रसाद गोपीनाथ भोईर आणि आदरणीय संजय भुयाळ छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटनचे विद्यमान अध्यक्ष तथा सचिव यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य। आदरणीय नितीन सातवी साहेब यांच्याकडून 2100 रुपये सौजन्य। यारी दोस्ती ग्रुप बांधवांच्या माध्यमातून 1000 रुपये सौजन्य। आदरणीय राकेश दुमाडा यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य। आदरणीय रोशनी मिलिंद तरे यांच्याकडून 2000 रुपये सौजन्य। आदरणीय सदानंद भास्कर गणेशकर विद्यमान सरपंच टेन यांच्याकडून 5000 रुपये सौजन्य। आदरणीय मधुकरजी धापशी यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य। आदरणीय कृष्णा मंगळ जाधव सातेवली गावचे विद्यमान सरपंच यांच्याकडून 2000 रुपये सौजन्य। आदरणीय जयवंत नरसू करपट सातेवली यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य। आदरणीय मदन भोईर मनोर यांच्याकडून 1000 रुपये सौजन्य। ठाकूर मोटर्स यांच्याकडून 5000 रुपये सौजन्य। आदरणीय सन्माननीय गीता संजय धापशी कोंडाण ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सेविका यांच्याकडून 1100 रुपये सौजन्य। आदरणीय वसंत वामन चव्हाण यांच्याकडून 11000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत। सर्व दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्यक्त करायचा आहे आणि त्यांचे मनस्वी आभार आभार आणि आभार आम्ही व्यक्त करतोय। त्यानंतर स्पर्धेसाठी 5 दिवस पाटील नेटवर्कच्या माध्यमातून प्रोप्रायटर नितेशजी पाटील आणि त्यांचे ऑपरेटर अतुलजी घरत यांनी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल पाटील नेटवर्कचे आभार। गुणलेखक रोशन जाधव आणि मंगेश जाधव या दोन्ही गुणलेखकांचे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक मनोर पाटील पाड्यावरून बिलॉंग करतात रोशनजी जाधव एक व्यावसायिक गुणलेखक आणि मंगेश जाधव स्वतः क्रिकेटर आणि उत्कृष्ट गुणलेखक तामसई यांचे देखील मनस्वी आभार आभार आणि आभार। तदनंतर डीजे ऑपरेटर किशोरजी वायडा 5 दिवस मैदानाला थिरकवण्याचं आणि नाचवण्याचं कार्य त्यांनी केलं त्यांचे देखील आभार आम्ही व्यक्त करतोय। स्पर्धेअंतर्गत खूप खूप धन्यवाद। तिन्ही पंच त्यांनी खूप चांगली भूमिका अदा केली। विरल नायर आशुतोष व्यवहारे आणि अजित मात्रे तसेच आजच्या दिवसामध्ये राऊत साहेब देखील या ठिकाणी आले पंचांच्या भूमिकेसाठी त्यांचे देखील आभार आभार आणि आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। स्पर्धेकरिता जे मैदान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब त्यांचे देखील मनस्वी आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। स्पर्धेअंतर्गत या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप धन्यवाद। तदनंतर ईश्वरजी हाडळ ज्यांनी खेळपट्टी तयार करण्यासाठी प्रचंड सहकार्य केलं सावरखंड गावचं अनमोल रत्न त्यांचे देखील मनस्वी आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। स्पर्धे अंतर्गत तर आभार प्रदर्शन या ठिकाणी आपण
परिपूर्ण दिशेने समारोप करतोय। तदनंतर या स्पर्धेअंतर्गत आता आपण काही निवडक मान्यवरांची अनमोल अशी मनोगत घेऊयात आणि तदनंतर थेट पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल। दादा कोण बोलतायत विचारून घ्या। तर आता आपण स्पर्धेचे अध्यक्ष प्रशांत शिवराम गोवारी यांचं अमूल्य असं मनोगत या ठिकाणी ऐकूयात। स्पर्धेबद्दल 2 शब्द। आदिवासी कला क्रीडा मंडळ मनोर पूर्व विभाग 2025 पर्व 8वे या 5 दिवसाच्या टुर्नामेंट मध्ये ज्या काही नियोजन आम्ही कमिटीने सर्व मेंबरने केलं ते चांगल्या प्रकारे पार पडलेले आहे। तसेच मॅच पार पाडण्यासाठी मेन महत्त्वाचे म्हणजे जे संघ मालक जे लाभलेले जातात त्यांच्यामुळेच ही सगळी स्पर्धा पार पाडली जाते। आम्ही 12 जे या स्पर्धेमध्ये 12 संघ सहभागी झालेले होते त्या 12ही जेवढ्या टीम आहेत त्या 12 संघ मालकांचा मी खूप खूप असं स्वागत करतो शब्दसुमनाने, कारण की ही सर्व स्पर्धा त्यांच्यामुळेच ही पार पाडली जाते आणि ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे। याच्यात आमचं सर्वांच्या वतीने आम्ही सर्व कमिटीने तुम्हाला जे पण काही बोलले असतील, काय चुकी वगैरे झाले असेल कधी बाय चान्स, तसं आम्ही तुमचे ऋणी आहेत आणि व्यवस्थित प्रकारे सर्व ही टुर्नामेंट आपली आजच्या दिवशी पार पडलेले। विजेता संघ झालेला आहे मोर्या फायटर आंबान संघ, उपविजेता संघ साई सवली बोट, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। अशाच प्रकारे आपली ही लीग चालू राहील आणि सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा, सहकार्य करा असे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद प्रशांत शिवराम गोवारी, स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय यांचं मनोगत आपण ऐकलेलं आहे। आता लगेचच आपण पारितोषिक वितरणाकडे वळूयात। आदरणीय संजय दापशी आणि गुरु जाधव यांना मी विनंती करतोय आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत। गुरु जाधव आपणास विनंती आहे, रिक्वेस्ट करीत आहोत स्पर्धेअंतर्गत। हॅलो, माइक चेक। तर ही लीग अशीच होत राहो हेच आमच्याकडनं अपेक्षा। तर प्रथम तर मी सर्व कमिटी मेंबरचे एकदम आभार मानतो, कारण की मी पण स्वतः कमिटीमध्ये आहे, दरवर्षी राहील जर त्याने मला सांगितलं तर, कारण की ही स्पर्धा म्हणजे कुठल्या एकाने नाही होत, कमिटी पण 2-3 नाही होत आणि मेहनत एकटा नाही करत। मी समजा सकाळी येत होतो पण मी एकटा नाही करत, माझ्यानंतर मुकेश वांगड आहे, विराज तारवी आहे, सचिन पडवले आहे, अविनाश पवार आहे, हेमंत गोवारी आहे, विशेष म्हणजे ईश्वर बरड आहे, माझा भाऊ आणि माझा मित्र संजय धापशी आहे आणि अध्यक्ष प्रशांत गोवारी आहे आणि विशेष म्हणजे सल्लागार आमचे विजयदादा टोकरे आहेत। ह्याच्यातल्या 1-2 मुले कोणामुळे नाही, हे सर्वांमुळे हे लीग होते आणि त्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत, कुणाच्या एका मुले नाही होत। आणि बघायला गेला तर ही लीग करणे खूप हे आहे, कारण की फक्त 2 दिवसा अगोदर जेव्हा आपल्या मॅच चालू झाल्या त्याच्या 2 दिवसा अगोदर कोणी कोणी जिथे इथे येऊन बघितलं असेल, सय्यद भाई आहेत त्यांना विचारावं, ते जिकडे मागे जंगल आहे तसं आपलं ग्राउंड होतं। 2 दिवसामध्ये प्रशांत, अविनाश आणि सचिन त्यांच्या एक फोनवरती ओळखीवरती आपलं ग्राउंड क्लिअर झालेलं आहे 2 दिवसामध्ये, त्याच्यामुळे त्यांचे खूप आभार। आणि आता मी माझे 2 शब्द संपवतो, असेच ह्या पुढे पण त्यांनी मेहनत करावी आणि आपल्या मुलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, कारण की आता बघा आपण खेळलो, आता आपल्याला माहिती झालं की आपल्याकडे पंकज पाटील आहे। जेव्हा आपण एक गाव खेळतील
किराड गट मध्ये फक्त खेळून नाव नाही होणार, सूर्या गट मध्ये नाव नाही होणार, जिल्हा परिषद गट नाव नाही होणार. जेव्हा तुम्ही मोठी टुर्नामेंट खेळतील, जेव्हा एकत्र येऊन एक ठिकाणी खेळतील तेव्हा त्याला ओळखतील. एका गट मध्ये खेळून कोणाचंच नाव नाही होणार, माझं सुद्धा नाही. जेव्हा आपण इथे येतील, एकत्र येतील तेव्हा त्याचं नाव समोर येऊन, आता आम्हाला माहिती झालं की पंकज पाटील मी ओळखतो पण प्रत्येक जण नाही ओळखत. पंकज पाटील झाला, मुकेश वांगड झाला, रोहित भोईर झाला, जयेश भोईर झाला, ह्यांना कोण ओळखणार नाही. जेव्हा ते एकत्र येतील, मोठं क्रिकेट खेळतील तेव्हा त्यांचं नाव होईल. बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद गुरु जाधव. तदनंतर आदरणीय सन्माननीय योगेश किणी सरांना मी विनंती करतोय आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. योगेश किणी सर. थँक्यू सर. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर तसेच या ठिकाणी जमलेले माझे सर्व क्रिकेटर आणि प्रेक्षक सर्वांना प्रथम नमस्कार. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो कमिटीचे. आणि कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आयोजन खूप सुंदर आहे आणि त्याच्यामुळे 5 दिवस आपण क्रिकेटचे सामने आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने पार केलेले आहे. प्रत्येक कमिटी मेंबर्सची मेहनत याच्या मागे होती. आणि या 5 दिवसामध्ये मी बघितलं की असे काही खेळाडू आहेत आपल्याकडे आहेत जे खूप सुंदर खेळतात. जसं गुरुनाथने सांगितलं की आपल्याला इकडे येऊन एकत्र येऊन खेळल्याने नक्कीच मी त्याच्या मताशी सहमत आहे. पंकज पाटील याची खेळी खूप सुंदर आहे. दीपेश सर हे नेहमी सांगत होते की त्याच्याकडे क्लास आहे. आणि अशा खेळाडूला कमिटीने जर ठरवलं, आपल्या ST जी कमिटी आहे त्यांनी जर असे जे खेळाडू आहेत त्यांची 11 जणांची टीम तयार करून त्यांना जर मोठ्या टुर्नामेंटमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले खेळाडू पुढे जातील अशी मी त्यांना विनंती करतोय. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी इंटायर कमिटीचे आभार मानतोय. धन्यवाद सर. धन्यवाद. तर योगेश सरांनी सांगितलं ते मी सांगायला विसरलो. अगोदर मला प्रशांत वगैरे आम्ही 5 दिवस हेच विचार करत होतो. सर्वांनी लक्षात घ्यायचं की ह्या पुढच्या वर्षीपासून, आता तर आपले लीग हे मॅच संपत आले आहेत जवळजवळ, किंवा या वर्षीपासून पण आपल्यातल्या जे प्रत्येक ह्या लीग मधनं जे टॉप चांगले प्लेयर आहेत त्यांना आपण प्रत्येक टीम मधनं एक घेणार आहोत. आणि ज्या पण मोठ्या टुर्नामेंट होतील, ऑल इंडिया ओपन किंवा आदिवासी खुला गट किंवा कुठल्या पण ओपन, त्या यापुढे आपला आदिवासी कला क्रीडा मंडळ मनोर हे पूर्ण खर्च करून त्या मॅच खेळवणार आहे सर्व खेळाडू मिळून. खूपच चांगला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. कमिटीचं कौतुक करावं तितकं कमीच असंच म्हणावं लागेल. आणि याच्यात नंतर पुढील स्वागत मूर्ती आदरणीय किशोरजी वायडा आपण यायचा आहे. या पालघर तालुका पूर्व विभागातील नंबर 1 डीजे ऑपरेटर म्हणून ज्यांनी आपले ओळख निर्माण केलंय असे आदरणीय सन्माननीय किशोरजी वायडा करळगाववरून बिलॉंग करतायत. आणि डीजे ऑपरेटर तर आपण भरपूर पाहिलेले आहेत, परंतु किशोर वायडा यांचा क्लास काहीतरी वेगळा आहे. जबरदस्त, अगदी 8ही तास जे मन रिझवत असतात. आणि योगेश किण्यांच्या चेहऱ्यावरचे स्माइल बघा हा फोटो क्लिक करत असताना. त्यांचे भाऊ जे आहेत, जोरदार यांचा गजराला पाहिजे. प्रशांत शिवराम गोवारी यांच्या शुभ हस्ते, अध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल किशोरजी वायडा. सुरुवात मात्र झाली होती जिल्हा परिषद प्रीमियर लीग आणि तेव्हापासून आजपर्यंत मागे वळून पाहिलेलं नाहीये. एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर. आणि नक्कीच जोपर्यंत STMPL नियोजित केली जाईल तोपर्यंत अगदी परमनंट बुकिंग डीजे किशोर वायडा यांची करण्यात आलेली आहे. सुंदर आणि अद्वितीय स्वरूपात डीजे ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते. आता आपण वळूयात पारितोषिक वितरण समारंभाकडे. सर्वप्रथम अंतिम सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय गीता धापशी मॅडम यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करण्याकरिता यायचं आहे सभा मंडपासमोर. अंतिम सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच, एनी गेसेस, काही अंदाज?
शेवटच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू एका षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च करून 2 विकेट्स आणि फलंदाजीमध्ये 22 धावा. गोवाडे गावचा ब्रँड आदित्य दापशी प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. या आदित्य दापशी आपण यावं. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर खेळाडू. अंतिम मॅच मध्ये 22 धावा ज्याने परिपूर्ण केलेल्या आहेत. या आदित्य आपण व्हीआयपी डायस वर. गोवाडे गावचा हा अनमोल हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. एका षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च करून 2 विकेट्स आणि या फलंदाजीमध्ये 22 धावा. चला आता आपण पुढील स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. पंचांना आपण निरोप देणार आहोत. अंतिम सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच वितरित केल्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय आशुतोष व्यवहारे आपण यायचा आहे. बोरिवलीवरून बिलॉंग करतायत आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक दर्जेदार आदरणीय निलेशजी आढळ यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. या निलेशजी आढळ आपण आपल्या शुभ हस्ते आशुतोष व्यवहारे यांचा यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. स्पर्धेअंतर्गत जोरदार यांचा गजर आला पाहिजे. खूप सुंदर पंचांची भूमिका ज्यांनी अदा केलेली आहे आणि या सरांचा यथोचित असा हा शुभ सन्मान. त्यानंतर अजितजी मात्रे यांना आपण निरोप देणार आहोत आणि हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय गणेशजी सांबरे या आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान प्रदान करूयात. अजितजी मात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील दिग्गज पंच म्हणून ज्यांची ओळख आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत आदरणीय गणेश सांबरे यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित केला जातोय. 5 दिवस पंचांची भूमिका ज्यांनी यथोचित स्वरूपामध्ये साकारली तो खूप धन्यवाद. त्यानंतर राकेशजी राऊत आपण या शिरगावचा ब्रँड आणि खूप दर्जेदार पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक हाताळली जाते त्यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. स्पर्धेअंतर्गत आदरणीय सन्माननीय अविनाशजी पवार आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. अविनाश राजू पवार यांच्या शुभ हस्ते तदनंतर पुढील स्वागतमर्ते आहेत गुणलेखक रोशन जाधव मनोहर पाटील पाडा आणि त्यांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. स्पर्धेअंतर्गत आदरणीय सन्माननीय प्रदीपदादा दळवी आपण आपल्या शुभ हस्ते रोशन जाधव यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार डायांचा गजर आला पाहिजे. रोशन जाधव ब्रँड ऑफ मनोहर पाटील पाडा खूप खूप अभिनंदन. त्यानंतर मंगेश जाधव गुणलेखक आपण यायचा आहे. तामसई वरून बिलॉंग करतायत. चांगले क्रिकेटर देखील आहेत. खूप चांगले फलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपण मंगेश जाधव यांचे पाहिलेले आहे आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता प्रदीपदादा दळवे आपण आपल्या शुभ हस्ते मंगेश जाधव यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून टेक्निशियन अतुल घरत आपण यायचा आहे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल आणि चला या अनुरागजी चव्हाण आपण यावं. आपला शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल.
कॅमेरा स्टँड बाय मोड मध्ये ठेवून या काही क्षणांसाठी. तदनंतर आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय संतोषजी खांडेकर साहेब, आपण यायचा आहे. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार वितरित केला जाईल. काय वाटतंय बेस्ट फिल्डर कोण असेल? काही अंदाज मित्रांनो? एनी गेसेस? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पर्धेअंतर्गत ठरलेला आहे सूरज दापशी, मोरिया फायटर अंबाण. बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज दापशी या ठिकाणी ठरलेले आहेत. आकर्षक शूज देखील आदरणीय सन्माननीय सुनील यादव यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेले आहेत. दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. हे पारितोषिक उपलब्ध करून देणाऱ्या दात्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. आदरणीय सुनीलजी यादव वरई, समवेत आदरणीय स्वर्गीय स्वप्नील विजय दळवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावदेवी क्रिकेट क्लब दुर्वेस यांचे देखील मनापासून आभार, ज्यांनी हे पारितोषिक सौजन्य केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. पुढील पारितोषिक वितरण आहे. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक चौकार खेचणाऱ्या फलंदाजाला आपण सन्मानित करणार आहोत. पारितोषिकाच्या वितरणासाठी मी विनंती करतोय. आदरणीय सुरेंद्र गोवारी पोलीस पाटील महोदय, आपण या पारितोषिकाच्या वितरणाकरिता. सर्वाधिक चौकार खेचणाऱ्या फलंदाजाला आपण सन्मानित करणार आहोत. हे पारितोषिक सौजन्य करणाऱ्या दात्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. स्पर्धेअंतर्गत अर्थातच राकेश बाळाराम पाटील यांचे मनस्वी आभार. सर्वाधिक चौकार काय वाटतंय मित्रांनो, कोण असेल? सर्वाधिक चौकार तब्बल STMPL च्या 8व्या हंगामामध्ये 16 चौकारांसहित पहिल्या क्रमांकावर आदित्य दापशे. चला या आदित्य, आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता आपण यावं. धन्यवाद. तर आदित्य या आपण काही क्षणांसाठी. काय म्हणशील, स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक चौकार तो खेचलेले आहेत. किती सराव केला होतास यंदाच्या सीझन मध्ये? म्हणजेच ऑक्टोबर पासून यंदा सुरुवात झाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 5 महिन्यांमध्ये तू किती दिवस सराव केलेला आहेस? खूप महिने केले. म्हणजे दररोज सराव तू करतोयस. आणि क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा तुला कुठून मिळते? काका वगैरे आहेत सर्व देतात. तुझा आवडता खेळाडू कोणता आहे क्रिकेटमध्ये? इंटरनॅशनल सूर्यकुमार. सूर्यकुमार यादव. जास्त घाबरू नकोस, स्पर्धा आपलीच आहे. काय म्हणशील, ज्या संघाकडून तो खेळलास, गुरु जाधव सारखा एक लेजंड खेळाडू त्या टीम मध्ये आहे,
जो कधी अगदी फिअरलेस क्रिकेटर कसा असावा, म्हणजे कधीही कोणत्याही परिस्थितीत न घाबरणारा खेळाडू कसा असावा याचं खूप सुंदर उदाहरण आहे. तर गुरु जाधवने तुला नक्की काय काय शिकवलंय संपूर्ण 5 दिवसांमध्ये? खूपच छान शिकवलं आहे. ही जी ट्रॉफी तुला मिळालंय, आकर्षक असं हे करंडक आहे, याआधी तुला कधी उत्कृष्ट म्हणजे फलंदाजाच्या बाबतीत पारितोषिक मिळालं होतं? हो, भरपूर पारितोषिक तू अचीव केलेले आहेस. हे जे करंडक आहे तुला जर डेडिकेट करायचं असेल तर तू कुणाला डेडिकेट करणार? आईला, वडिलांना की गर्लफ्रेंडला? वडील. वडिलांना. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. या ठिकाणी आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक चौकार खेचणारा जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. सर्वाधिक षटकार पारितोषिक ज्यांनी उपलब्ध करून दिलं असे राकेश बाळाराम पाटील यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच आदरणीय सचिन भगवान भोईर दुकटन यांचे देखील मनापासून आभार आणि राकेश बाळाराम पाटील यांचे देखील खूप खूप धन्यवाद. सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांसाठी या दोन्ही दात्यांनी अगदी मनाची श्रीमंती दाखवली, त्यांचे मनस्वी आभार. आणि पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय स्पर्धेअंतर्गत आदरणीय सन्माननीय विलासजी घाटरा साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल. केव ग्रामपंचायतच्या माध्यमातून विद्यमान सरपंच महोदय, प्रथम नागरिक आणि सरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. तर सर्वाधिक षटकार काय अंदाज आहे मित्रांनो? एनी गेसेस? सर्वाधिक षटकार कोणी खेचले असतील? सर्वात जास्त षटकार 5 दिवसांमध्ये स्वतःच्या फलंदाजीचा दरारा प्रस्थापित करत असताना तब्बल 15 षटकार भावेश सराबॉब. भावेश या चहाडेगावचा ब्रँड, काय जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 15 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं. 2008 मध्ये सर्वाधिक षटकार सनत जयसूर्याने खेचले होते तब्बल 31. 2011 मध्ये क्रिस गेल 44 षटकार, 2012 मध्ये क्रिस गेल 59 षटकार, 2019 मध्ये आंद्रे रसेल 52 षटकार आणि STMPLच्या एकंदरीत या 8व्या हंगामामध्ये भावेश सराफ 15 षटकारांसहित पहिल्या क्रमांकावर. आदरणीय सचिन भगवान भोईर आणि आदरणीय राकेश बाळाराम पाटील दोन्ही दात्यांच्या मनापासून आभार. भावेश थांबा 1 मिनिट, नाहीतर ट्रॉफी आम्ही रिटर्न घेऊ लवकर आहे. भावेश तदनंतर पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. स्पर्धेअंतर्गत अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय स्पर्धेअंतर्गत आदरणीय मधुकरजी धापशी साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल. उत्कृष्ट गोलंदाज काय वाटतंय मित्रांनो, बेस्ट बॉलर कोण असेल? स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक तर बेस्ट बॉलरच्या अवॉर्डकडे आपण वळणार आहोत. आणि तर काय अंदाज आहे गुरु जाधव तुमचा? तुम्ही काहीतरी बोलत होतात. बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेअंतर्गत ठरलेला आहे 15 विकेट सहित सावरेगावचा ब्रँड ऋतिक रावते. ऋतिक आपण या. आदरणीय मधुकरजी दापशे यांच्या शुभ हस्ते आणि आम्ही दात्यांचे आभार व्यक्त करतोय आदरणीय योगेशजी किणी साहेब बोट ज्यांनी आकर्षक शूज सौजन्य केलेले आहेत. शूज असतील बघा, आपण द्यावे. योगेश किणी यांच्याकडून ते आलेले आहेत. योगेश किणी साहेब आपण देखील या पारितोषिक वितरणासाठी.
समवेत जी सन्मानाची कॅप आहे ती आपण गौरव जाधव यांच्या शुभ हस्ते वितरित करणार आहोत. गौरव आपण आपल्या शुभ हस्ते ती वितरित करावी. ऋतिक रावते सर्वाधिक गडी गारद करणारा गोलंदाज STMPL सीझन 8 सावरेगावचा ब्रँड 15 विकेट्स. आदरणीय सुनील हरिश्चंद्र वजे साखरे ज्यांच्या माध्यमातून आकर्षक करंडक आलेला आहे. आदरणीय सुनील हरिश्चंद्र वजे साखरे दात्यांच्या मनापासून आभार आणि आदरणीय योगेश किणी यांच्याकडून शो झालेले आहेत. दोन्ही दात्यांच्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. ऋतिक रावते बेस्ट बॉलर जे एकंदरीत पुढील पारितोषिक वितरणाकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय दीपक बबन दुमाडा साहेब आपण यायचं आहे मुख्य VIP डायस समोर. उत्कृष्ट फलंदाज पहिल्या क्रमांकावर नो डाऊट तब्बल 154 धावांसहित साखरे गावचा वंडर बॉय अजित पानेरा बेस्ट बॅटर. अजित आपण यायचा आहे. मात्रे ब्रदर्सच्या माध्यमातून आकर्षक बॅट समवेत सन्मानाच्या ऑरेंज कॅप आपल्याला पाहायला मिळते आणि आकर्षक करंडक जे दीपक बबन दुमाडा यांनी सौजन्य केलेला आहे. जे बॅट आपण पाहतोय ते मात्रे ब्रदर्स कडून आलेले आहे. दोन्ही दात्यांचे मनापासून आभार. अजित या. अजित काय म्हणशील उत्कृष्ट फलंदाज तू ठरलेला आहे. गेल्या 2 वर्षांपासून STMPL मध्ये तू खेळतोय. जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये देखील तुझं खूप चांगलं प्रदर्शन होते. काय म्हणशील तुला कसं वाटतं 154 धावा उत्कृष्ट फलंदाज. पहिला तर मी माझ्या संघमालकांचा आभार मानेन. त्यांनी मला चान्स दिला माझ्यावर भरोसा ठेवून मला टीममध्ये घेतलं आणि मला बॉलिंग आणि बॅटिंग ओपनिंगचे द्यायचे म्हणून त्यांचा आभार मानेन. नक्कीच. किती वय आहे तुझं अजित? माझं 18. केवळ 18 वर्ष वय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. 18 वर्षांचा खेळाडू. पुढे तू काय ठरवलंयस क्रिकेटमध्ये? क्रिकेटमध्ये काय नाही. नाही काय नाही असं नको. तर प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांची संपूर्ण टीम यांना मी विनंती करतोय की असे जे काही कोहिनूर खेळाडू आहेत त्यांना आपण सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये जरूर जो निर्णय घेण्यात आलेला आहे गुरु जाधव कंपनीच्या माध्यमातून की मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी दिली जाईल तर येणाऱ्या काळामध्ये तू लेदरकडे देखील वळणार. नक्कीच. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अजित पानेरा आपल्या पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. आता आपण जो प्लेअर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड आहे तो जेव्हा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक उर्वरित राहील तेव्हा देणार आहोत. तो पुरस्कार आपण पेंडिंग ठेवलेला आहे. आपण वळूयात चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिक वितरणाकडे. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरून आदरणीय भरतजी तरवी साहेब या आपण यावं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्याकरिता. आदरणीय अनंत पुंजारी साहेब आपण देखील यायचं आहे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्याकरिता. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करणार आहोत जे स्वरूपाला मिळतं रोख स्वरूपामध्ये 11,111 रुपये. आदरणीय संतोषजी खांडेकर आपण देखील यायचं आहे पारितोषिक वितरणाकरिता. एकंदरीत मुख्य व्यासपीठासमोर
चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिकाचं स्वरूप रोख स्वरूपात 11,111 रुपये समवेत आदरणीय विष्णू लक्ष्मण कडव यांच्याकडून आकर्षक करंडक आणि चौथ्या क्रमांकाचा हकदार ठरलेला संघ अर्थातच वीर एंटरप्राइजेस गोवाडे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. ईश्वर वसंत परत प्रेझेंट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेशजी सांबरे यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून रोख स्वरूपात 11,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार. या प्लेइंग 11 आपण पारितोषिक स्वीकारण्याकरिता धन्यवाद. आता आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. अर्थातच तृतीय पारितोषिकाचे जे स्वरूप आहे आदरणीय रवी गणेशकर यांच्याकडून रोख स्वरूपामध्ये 11,111 रुपये आणि आदरणीय विष्णू लक्ष्मण कडव माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विद्यमान यांच्याकडून आकर्षक करंडक हे पारितोषिक वितरित करण्याकरिता आदरणीय रवी गणेशकर साहेब आपण यायचं आहे आणि समवेत जीवन सांबरे साहेब आपण देखील यावं हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. तृतीय क्रमांकाचा हकदार स्पर्धेअंतर्गत रोख स्वरूपामध्ये 11,111 रवी गणेशकर साहेब आणि समवेत विष्णू लक्ष्मण कडव यांच्याकडून आकर्षक करंडक मानकरी ठरलाय मनोर 11. या रुपेश वांगड अँड कंपनी आपण यावं. मनोर 11 तृतीय क्रमांकाचा हकदार आपल्याला पाहायला मिळतोय STMPL च्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीन. आदरणीय निलेशजी सांबरे मनोर आणि आदरणीय रुपेश वांगड मनोर यांचा संघ मनोर 11 जो ठरलेला आहे तृतीय क्रमांकाचा हकदार रोख स्वरूपामध्ये रवी गणेशकर यांच्याकडून 11,111 रुपये आणि विष्णू लक्ष्मण कडव यांच्याकडून आकर्षक करंडक. आदरणीय सन्माननीय नितेशजी गंगाराम तरे साहेब आपण कृपया करून या VIP डायसवर. आदरणीय नितेशजी गंगाराम तरे तरे ग्रुप संघाचे संघमालक आपण यावं. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. अर्थातच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख स्वरूपामध्ये 22,222 आदरणीय राजेंद्रजी गावे त्यांच्याकडून सौजन्य आणि आकर्षक करंडक विष्णू लक्ष्मण कडव यांच्याकडून जे आपल्याला पाहायला मिळतं. मी विनंती करतोय पारितोषिकाच्या वितरणाकरिता आदरणीय सुशांत दानवा साहेब, आदरणीय निलेश सांबरे साहेब आणि आदरणीय दीपक दुमाडा साहेब आपण यावं पारितोषिकाच्या वितरणाकरिता. तिन्ही मान्यवरांना ही विनंती. रोख स्वरूपामध्ये आदरणीय राजेंद्रजी गावित पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय माजी खासदार महोदय यांच्याकडून 22,222 आणि विष्णू लक्ष्मण कडव साहेब माजी समाज कल्याण सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून आकर्षक करंडक मानकरी ठरलेला आहे स्पर्धे अंतर्गत अर्थातच साई सावली बोट. आदरणीय सुशांत धनवा, आदरणीय निलेश सांबरे आणि आदरणीय दीपक दुमाडा साहेब आपण यायचं आहे पारितोषिक वितरणाकरिता.
खूप सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. रोख स्वरूपात 22,222. आदरणीय राजेंद्र गावित साहेब, अर्थातच पालघर विधानसभेचे विद्यमान कार्यसम्राट, कार्यकुशल, कार्यप्रवीण आमदार, माजी खासदार यांच्याकडून हे पारितोषिक सौजन्य. आणि आदरणीय विष्णू लक्ष्मण कडव यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी मानकरी ठरलेले आहेत. अर्थातच साई सावली बोट, निलेशजी सांबरे यांचा संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. चला आता आपण प्लेअर ऑफ द सिरीज अवॉर्ड कडे वळणार आहोत. या पारितोषिकाच्या वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय सुशांत धनवा साहेब, आपण यावं. तसेच या प्रशांत शिवराम गोवाले, आपण देखील पारितोषिकाच्या वितरणासाठी यायचं आहे. तर प्लेअर ऑफ द सिरीज करता जे सौजन्य लाभलेलं आहे, कुमार, एकंदरीत आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील पांडुरंग धनवा, माजी सभापती महोदय, पालघर पंचायत समितीच्या माध्यमातून, आणि त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र रत्न आदरणीय सुशांत सुनील दानवा जे उपस्थित आहेत. आकर्षक स्वरूपातील सायकल त्यांनी सौजन्य केलेले आहे. आणि जे करंडक आपण पाहतोय, अर्थातच स्वर्गीय रघुनाथ कान्हा पाडोसा यांच्या स्मृती प्रित्यर्थ, अर्थातच माजी पोलीस पाटील हालोली म्हणून त्यांची ख्याती राहिलेली आहे. स्वर्गीय रघुनाथ कान्हा पाडोसा, माजी पोलीस पाटील हालोली यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय विलास रघुनाथ पाडोसा यांच्या सौजन्याने आकर्षक करंडक हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. प्लेअर ऑफ द सिरीज, काय अंदाजे मित्रांनो, प्लेअर ऑफ द सिरीज कोण गेलं असेल? सर्वाधिक स्पर्धेअंतर्गत 10 विकेटच्या सहाय्याने 100 पॉइंट्स आणि 154 धावांच्या सहाय्याने तब्बल 254 पॉइंट्स अर्जित करून साखरे गावचा वंडर बॉय अजित पानेरा प्लेअर ऑफ द सिरीज साई सावली बोट संघामधून खेळणारा एक झुंजार खेळाडू आणि त्याचा शुभ सन्मान मात्र या ठिकाणी आपण करतोय. अजित पानेरा, आपण सायकलवरती विराजित व्हायचं आहे. अजित पानेरा यांना विनंती, सायकलवरती विराजित व्हा अजितजी पानेरा. जबरदस्त हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. साखरे या गावातून केवळ 18 वर्षाचा खेळाडू आहे, हाही उल्लेखनीय बाब. सुशांतजी दानवा ज्या स्पर्धेचे एकंदरीत प्रायोजक आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर पद्धतीने आदरणीय सुनीलजी दानवा, पिताश्री आणि खऱ्या अर्थाने हे दाते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. खूप सुंदर दृश्य, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन स्पर्धेअंतर्गत. स्वर्गीय रघुनाथ कान्हा पाडोसा, माजी पोलीस पाटील हालोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय विलास रघुनाथ पाडोसा यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत.
आता आपण प्लेअर ऑफ द डे करिता शाबान शेख यांनी जे सौजन्य उपलब्ध करून दिलेलं आहे त्या वितरणाकडे वळणार आहोत. पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे आहे समीर सांबरे आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून सचिन रमेश पडवळे आपण हे आकर्षक करंडक वितरित करायचं आहे. सचिन रमेश पडवळे, मुकेश आपण या. हे पारितोषिक आहे समीर आहेत उपलब्ध. आणि पहिल्या दिवसाचा ज्याने 6 चेंडूंमध्ये 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता आणि समवेत निर्धाव षटक हाताळण्याचा देखील रेकॉर्ड ज्यांनी आपल्या नावावरती केला असा हा पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे अर्थातच शाबान शेख, राम रहीम, दैसर संघाचे फाउंडर यांचे मनापासून आभार. दुसऱ्या दिवसामधील प्लेअर ऑफ द डे आहे अनिल डुकले, आपण यायचं आहे. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेअंतर्गत आदरणीय भरतजी तारवे आपण यायचं आहे हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. अनिल डुकले पूर्णपणे इकॉनॉमिकल जो बघायला मिळाला स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डेचा हकदार अनिल डुकले, ब्रँड ऑफ औंढाणी. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. त्यानंतर स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामधील प्लेअर ऑफ द डे रोहित भोईर, विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती करणारा होंडो, दुकटन गावचा ब्रँड. हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेअंतर्गत आदरणीय सय्यद भाई टेलर आपण यायचा आहे आपल्या शुभ हस्ते. आपण रोहित भोईर जर उपस्थित नसतील तर दुकटन गावातील प्रतिनिधी आपण यावं. शैलेंद्र गोवारे आहेत का? शैलेंद्र आपण या. प्रायोजक शाबान शेख यांच्या मनापासून आभार. धन्यवाद. स्पर्धेच्या चौथ्या दिवसामधील पहिल्या 4 दिवसांसाठीच प्लेअर ऑफ द डे चे अवॉर्ड दिलेले आहेत एकंदरीत शाबान शेख यांनी. आणि चौथ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे नो डाऊट पंकज अशोक पाटील, ब्रँड ऑफ सातिवली. जर पंकज उपस्थित नसतील तर कृपया करून त्यांचा कोणी प्रतिनिधी पंकज अशोक पाटील, पिताश्री आपण देखील या. पंकज समवेत अतिशय दर्जेदार खेळ बघायला मिळाला आणि पिताश्रींच्या शुभ हस्ते आपण मुलाचा शुभ सन्मान करणार आहोत. पुत्र रत्न जोरदार डायच्या गजरामध्ये पंकज अशोक पाटील स्पर्धेच्या चौथ्या दिवसामधील आणि हे संस्कार मात्र दाखवले जात आहेत. चरण स्पर्श करतोय, खूप छान रीतीने हे दृश्य अनुभवायला मिळालंय. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर शेवटचा निर्णायक षटकार खेचल्याबद्दल पुष्पकजी आदरणीय मुस्तफा राऊत आणि पुष्पक पाटील यांच्या माध्यमातून 400 रुपीजचा कॅश प्राइज प्रदीप पुंजारासाठी आलेला आहे. जोरदार डायचा गजर आला पाहिजे. निर्णायक षटकार अतिशय दर्जेदार तो षटकार आणि त्या षटकाराने मात्र स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न पूर्तीचा स्वाद घेऊ शकले. त्यानंतर संजय जाधव आपण देखील यायचा आहे. पहिला षटकार ज्यांच्या बॅटमधून आला होता संजय जाधव आपण यायचा आहे. हे सौजन्य लाभलेलं आहे पुष्पक पाटील अंबाण गावचं कोहिनूर आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांच्या देखील मनापासून आभार. त्यानंतर आदित्य दापशे आपल्या देखील षटकाराकरिता 200 रुपीज आलेले आहेत. आदित्य दापशे आपण यायचं आहे. खूप सुंदर
जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी आला पाहिजे. तसेच मोर्या फायटर अंबड संघाच्या माहितीसाठी आणखी 1600 रुपये जे डिजिटली पे केलेले आहेत संपूर्ण संघाकरिता पुष्पक पाटील यांनी, ते तुम्हाला ट्रान्सफर केले जातील. षटकार आणि चौकार काउंट केल्यानंतर प्रशांत शिवराम गोवार यांच्या माध्यमातून आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातील. खूप खूप धन्यवाद. आता आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करणार आहोत, जे स्वरूप आहे तरे ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये रोख सौजन्य करण्यात आलेले आहेत. आणि आकर्षक स्वरूपाचा करंड करतातच विष्णू लक्ष्मण कडाव, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि माजी समाज कल्याण सभापती, दुर्वेस गावचा अनमोल रत्न हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय पांडुरंग गोवारी साहेब, माजी पंचायत समिती सदस्य पालघर, आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी साहेब, आदरणीय विलास घाटाळ साहेब, अर्थातच केव गावचे प्रथम नागरिक, सरपंच महोदय आदरणीय अनंता पुंजारी साहेब, आदरणीय विलासजी घाटाळ साहेब आणि त्यांच्या समवेत संपूर्ण व्यासपीठ आपण यायचं आहे पारितोषिक वितरित करण्याकरिता. या गीता मॅडम आपण देखील यावं. सय्यदभाई आपण देखील या संपूर्ण व्यासपीठ या मुख्य मान्यवरांच्या साथीने, प्रशांत दादा या, सुशांतजी आपण देखील यायचं आहे, आदरणीय भरतजी तारवी, संपूर्ण व्यासपीठ आपण यावं. तर पहिल्या क्रमांकाचा हकदार रोख स्वरूपामध्ये तरे ग्रुपच्या माध्यमातून 50,000 आणि आकर्षक करंडक विष्णू लक्ष्मण कडाव, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, माजी समाज कल्याण सभापती यांच्या माध्यमातून मोर्या फायटर अंबड. अभिनंदन. स्पर्धेची सांगता करणार आहोत आणि तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे आपल्या शिरावरील ज्या कॅप आहेत त्या जरूर बाजूला कराव्यात. विजयश्री या ठिकाणी खेचून आणलेला आहे. गुरु जाधव या व्यासपीठावरती. तर गुरु जाधव आमच्या समवेत आता जोडले जातील. STMPLच्या इतिहासामधील सर्वाधिक यशस्वी आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सर्वांना विनंती आहे आपापल्या जागेवरती उभं जरूर राहावं. आपण वंदे मातरम सहित या स्पर्धेची सांगता करणार आहोत. असं या गुरु जाधव आपण यावं. आतापर्यंत जर आपण विचार केला STMPLचे 8 हंगाम आपण किती वेळा चॅम्पियन ठरलात? 4 वेळा. ऍज अ आयकॉन म्हणून 4 वेळा आपण विजयी ठरलेले आहेत. आपलं मनोगत ऐकायला आवडेल आपल्या प्रवासाबद्दल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत 2 शब्द. सर पहिल्या वर्षी स्टार्टिंग झाली जेव्हा STMPL, ऍक्च्युली त्या STMPLचा असा आहे की हे जे STMPL होण्याचं कारण आहे ना ते विजयदादा, प्रशांत, हेमंत, मुकेश दादा आणि गुरु जाधव हे होते. ॲक्च्युली माझी मॅच होती पालघर लीग होती, पालघर प्रीमियर लीग, पालघर आदिवासी प्रीमियर लीग. तिथे विजयदादा मी आणि आम्ही माझी मॅच होती. तिथे थोडंसं एक झालं काहीतरी कारण, तिथे मॅच सेमीफायनलला हरलो. तिथे आम्ही ठरवलं
की आपण आपल्या विभागात पण जाऊन मॅच करू. तिथनं आलं, संध्याकाळी तिथे मीटिंग घेतली तांबडमालच्या ग्राउंडवरती आणि नंतर तिथनं ठरलं. त्याच्यानंतर पहिला नांदगाव इथे मॅच झाली, तिथे आम्ही चांगली टीम होती परंतु आम्ही हारलो. दुसऱ्या वर्षी मला माऊलीमधनं घेतलं, मी माऊलीमधनं प्रथम पारितोषिक मारलं. दुसऱ्या वर्षी पुन्हा माऊलीमध्ये घेतलं ऐकून, पुन्हा पारितोषिक मारलं. तिसऱ्या वर्षी किंग शिवाजीमधनं तिथे आम्ही फायनल मारली आणि त्याच्यानंतर AK1000 संघाचं त्याचे सुद्धा मी आभार मानतो. त्यामध्ये पण टॉप 6 मध्ये होतो. त्याच्यानंतर 2-3 वर्ष बॅड लक झालं आणि आता ह्या चौथ्या वर्षी मोरिया फायटर संघ त्याच्यामध्ये पण विजेता ठरलो. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सर्वाधिक यशस्वी आयकॉन खेळाडू गुरु जाधव 4 वेळा मात्र टायटल वरती नाव कोरलेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे आपापल्या शिरावरील कॅप बाजूला करा. आपण वंदे मातरम सहित या स्पर्धेचा समारोप करणार आहोत. सर्व खेळाडूंना प्रेमळ निवेदन आहे की कृपया करून रात्रीची वेळ आहे, सर्वांनी आपल्या बाईक ज्या आहेत त्या सावकाश घरी घेऊन जा. कारण घरी कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी आजी आजोबा, कुणाचा तरी मुलगा मुलगी वाट पाहतायत आणि त्या अनुषंगाने गाड्या ज्या आहेत त्या सावकाश घरी घेऊन जा. एक क्रिकेटर या नात्याने वृक्ष संवर्धन या विषयाकडे जरूर कटाक्ष ठेवा. वृक्ष लागवडी काळाची गरज आहे, त्या गोष्टीकडे देखील आपण कटाक्ष आपला जरूर ठेवावा. ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तसेच पाणी अडवा, पाणी जिरवा. ग्लोबल वॉर्मिंग खूप होते आणि म्हणूनच ज्या ठिकाणी तुम्ही स्पर्धेसाठी जाल करंडका आपण भरपूर देतोय, परंतु काही वृक्ष लागवडीसाठी रोपटी देखील देत चला, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग मात्र कमी होईल. हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय आणि सर्वांना विनंती करतोय आपापल्या शिरावरील कॅप कृपया करून बाजूला करा. सर्व खेळाडू वर्ग आपल्या शिरावरील कॅप बाजूला करा. वंदे मातरम आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. मयूरजी, मयूर बरड, आता आपण वंदे मातरम सहित या स्पर्धेला सांगतेकडे समारोप देणार आहोत. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. श्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनी पुल्लकुसुमिता रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी वंदे भारत माता की. परेड विश्राम STMPL 2025 8वा हंगाम या ठिकाणी समाप्त झालेला आहे असं मी समालोचक दीपेश खंडे जाहीर करतोय आणि आपल्या सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.